मी फक्त उपचार आणि इमर्जन्सीला काय करावं एवढ्याबद्दलच 5 मिनिटं बोलणार आहे. तर काय खाऊ नये याच्याबद्दल का सांगतोय, हे का खाऊ नये, तर आतापर्यंत आमच्या माझ्या 30 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये पहिली 15 वर्ष मला कुठल्याही मुलाला पित्ताची गोळी द्यायला लागली. तर या 15 वर्षात जसे हे बेकरी प्रॉडक्ट्स वाढले, चिप्स म्हणा, कुरकुरे म्हणा किंवा बटर्स म्हणा, हे जेव्हा प्रॉडक्ट्स आले तेव्हा मुलांना पित्ताचे त्रास वाढायला लागले. आणि हे प्रॉडक्ट्स दिल्यामुळेच ऍक्च्युली मुलं जास्त कुपोषित राहायला लागले. का तर ते मैद्याचे पदार्थ असल्यामुळं पोट गच्च राहण्याचं प्रमाण जास्त राहायला लागलं. पोट गच्च राहिल्यामुळं त्यांची भूक मंदावली. त्यामुळे हे जोपर्यंत तुम्ही मुलांना त्या गोष्टीपासून बाजूला डायव्हर्ट करत नाही तोपर्यंत ती मुलं खायला सुद्धा पुढे येणार नाहीत. आणि त्यांनी खाल्ल्याशिवाय त्यांना पोषण तत्व मिळणार नाही. आणि पोषण तत्व मिळाल्याशिवाय त्यांचे वजन वाढून ते कुपोषित मधून बाहेर पडणार. दुसरी गोष्ट की आता अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस ज्या अंगणवाडी चालत त्याची एक मला वाटते 20% बालकं कुपोषित मध्ये आहेत. 80% बालकं ही सॅम मॅमच्या वरती आहेत. तरी पण अंगणवाडी चालवताना कुठली गोष्ट की जे आता 90% पालक देतात ते म्हणजे चिप्स, कुरकुरे, टोस्ट, बटर, बिस्किट किंवा मिठाई, पेढे, वडापाव, मंचुरियन. हा कार्यक्रम घ्यायचा आमच्या बरेच दिवस मनातही होतं. त्याचा शेवटी तो आज तो योगा. आता तुम्ही म्हणाल की यात रोटरीचा काय सहभाग, तर तुम्ही सांगणारच आहे. रोटरी एक समाजसेवा करणारी एक संस्था आहे जी समाजातल्या अनेक प्रश्नांवर काम करत असते. समाजातला बालक हाही आम्ही एक प्रश्न समजतो किंवा तुम्हाला ज्या काही समस्या अनुभवायला येतात त्याही आम्ही आमच्या समजतो आणि त्याच्यावर आम्हाला काय काम करता येईल असा हा रोटरीचा प्रश्न होता. तर ह्याच्या विषयातून तुमच्या माध्यमातून जनजागृती करणं हा आमचा रोटरीचा हेतू आहे. म्हणून आम्ही रोटरी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेलो आहोत. आता जी आपण कुपोषित मुलांची लिस्ट आपण काढलेली आहे, तर आमचे रोटरी सदस्य जे आहेत त्या प्रत्येकांना ही मुलं दत्तक देऊन त्यांचं देखभाल करण्याचं किंवा हे काम रोटरी सदस्यांनी करावी अशी आमच्या अध्यक्षांची योजना पंचायत समिती पाटण त्यांच्या संयुक्त विद्यमाने जो आपला राष्ट्रीय पोषण आहार त्यांनी आपले जी कुपोषित बालक आहेत पाटण तालुक्यातली त्यांनी ती दत्तक घेतली आहेत. आणि आमच्या सर्व ICDS टीम कडून त्यांचं धन्यवाद की त्यांनी एवढा छान मोलाचा म्हणजे खारीचा वाटा उचलला आहे. सर आम्ही दरवर्षी पोषण महा आयोजित करतो. अगोदर तो 15 होता, आता तो एक म्हणजे महिनाभर साजरा करायचा आहे. दर वर्षाच्या 1 ते 30 सप्टेंबर पर्यंत आपल्याला हा कार्यक्रम राबवायचा असतो. तर आमच्या अंगणवाडी सेविका तुम्ही आता बघितल्याप्रमाणे अंगणवाडी स्तरावर खूप छान प्रकारे तो कार्यक्रम राबवतात. त्याप्रमाणे आपल्याला पोषण तालुका स्तरावर एक कार्यक्रम घ्यायचा होता. तर त्या आपल्या म्हणजे सहकार्याने तो खूप छान प्रकारे घेण्यात आला, पार पडला असं मी म्हणेन. कुपोषण का दूर करायचं म्हणजे कुपोषणात का म्हणजे एवढं सरकार कुपोषणावर का भर देत आहे ते श्लोक वाचन सारखं आहे. म्हणजे ते दिसत नाहीये पण त्या कुपोषणामुळे जी भावी पिढी येणार आहे देशाची घडणार आहे ती व्यवस्थित घडत नाही. कुपोषणामुळे मुलांचा बुद्ध्यांक कमी राहतो. मूल शाळेत पुढे जात नाही, दुसऱ्या क्षेत्रात पण बाहेरच्या क्षेत्रात पण ते पुढे जात नाही. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ते मागे पडतं आणि पर्यायाने ते मूल मजुरीच्या क्षेत्रात उतरतं. त्यामुळे काय होतं त्याबद्दल तुम्ही सगळ्यांनी त्याचं एक अप्रिशिएशन द्यावं. खरोखर अप्रिशिएशन करण्यासारखंच आहे. अगदी तुमचं प्रत्येक गोष्ट जी महत्वाचं याच्यात आवडलं की कुठल्या तळलेल्या गोष्टी नव्हत्या त्याच्यात. कारण मी अलीकडे असं बघतोय की फळं पिकवणारे लोक सुद्धा असतात खेडेगावात किंवा दूध विकणारी ती बाजारात येतात, फळं विकतात, भाजीपाला विकतात आणि जाताना वडापाव घेऊन जातात आपल्या बाजारला. खरोखर आहे की नाही बघ, इतकी वाईट परिस्थिती आहे. जे आपण तळलेलं असते कुठली गोष्ट जी डीप फ्राय करतो, तळलेलं एखाद्या तेलामध्ये काय पण तळलं की ते चांगलंच लागतं.
मी एका ठिकाणी असं ऐकलंय की तुम्ही जे तळलेलं खाताय ते सगळं नॉनव्हेज असतं. जे तुम्ही तळलेलं खाताय व्हेज पदार्थ आहेत, पण तो जर तुम्ही तेलामध्ये टाकला तर त्याचं नॉनव्हेज मध्ये रूपांतर होतं. इतकं ते वाईट आहे. नॉनव्हेज वाईट नाहीये, मी ते म्हणत नाहीये. नॉनव्हेजचा अर्थ काय की ज्याच्यामुळं जे डीप फ्राय केल्यानंतर त्याचे जे अन्न घटकाचं त्याची जी ताकद आहे ती सगळी संपूर्ण जाते. हा अतिशय महत्वाचा आहे. आपली कोणतीही शासनाची योजना जर आपण पार पाडायची असेल बाळाला पाजायला गिरगाई करायची नाही, लवकर लगेच पाजायला घ्यायचं. तिला दिलाय की माहिती. आमचं बाळाला भूक लागली वाटतं, बाळाला खाऊ करून आणलंय. 6 महिने फक्त आईचे दूध, बाकी काही नाही. बाळा मोठ्यांनाच होतं काय द्यायचं काय नाही. हो बाजूला. संशोधन आईच्या दुधाचे तत्व आहे ते बाळाला पुरुष असतात. हो ताई, बरोबर आहे ताराचं. बाळाला या काळात काही देणं हानिकारक असतं, त्यामुळे बाळाला अतिसारासारखे आजार होऊ शकतात. म्हणून बाळाला फक्त 6 महिने आईचे दूधच द्यावे, पाणी सुद्धा द्यायचं नाही. हो का, मला माहीतच नव्हतं. चुकलं वाटतं माझं. त्याच्यानंतर त्यांचं